बातमीपत्राच्या सुरुवातीला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात डोकूयात, कारण भाजपचे केंद्रीय मंत्री आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा हा मतदारसंघ. यावेळी सुद्धा भाजपकडून त्यांनाच तिकीट दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. तर काँग्रेसमधून माजी खासदार नरेश पुगलिया यांच्यासोबतच विजय वडेट्टीवार सुद्धा जोरदार इच्छुक आहेत. पाहूयात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा. चंद्रपूर हा खरं तर कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला, पण काँग्रेसला मध्यंतरी गटबाजीचं ग्रहण लागल्यानं हा काँग्रेसचा बालेकिल्ला आता भाजपचा गड बनून गेलाय. यूपीएच्या काळात कोळसा घोटाळा उजेडात आणणारे हंसराज अहीर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. आता तर ते केंद्रात मंत्री देखील आहेत, त्यामुळे यावेळीही त्यांचं पारडं जड मानलं जातंय. लोकसभेच्या तयारीबद्दल विचारलं असता ते सरळ मोदी सरकारच्या विकास योजनेचा पाढा वाचायला सुरू करतात. 2019 ही निवडणूक आलेली आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे आपण त्याला कशा पद्धतीने आव्हानाला स्वीकारता, परंतु हे आव्हान म्हणून आमच्या पक्षाकरता खूप गंभीर वाटत नाही, कारण काँग्रेस पक्ष फार कमजोर झालेला पक्ष आहे. त्यांनी निवडणुकीच्या पहिलेच मान्य केलं की ते स्वबळावर निवडणूक लढू शकत नाही. काँग्रेसचा इतिहास फार जुना आहे, परंतु कमजोर काँग्रेस आणि अनेक दिशेला तोंड करून बसणारे विपक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून आम्हाला आव्हान फार कठीण वाटत नाही. तरी निवडणूक असते, आम्ही आपल्या पद्धतीने याला मुकाबलाही करू. हे झालं भाजपचं. आता चंद्रपूर काँग्रेसच्या गोटात नेमकं काय सुरू आहे ते पाहूयात. काँग्रेसकडून यावेळी माजी खासदार नरेश पुगलिया इच्छुक आहेत, पण जिल्हा काँग्रेस अध्यक्षांकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध होतोय. पक्षाने यावेळी तरुण ओबीसी चेहऱ्याला संधी द्यावी अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी केली आहे. या जिल्ह्यामध्ये, या विशेषतः लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रकारची चर्चेला सुरुवात झालेली आहे. विशेषतः चंद्रपूर लोकसभेची निवडणूक विजय वडेट्टीवार किंवा मी म्हणजे सुभाष धोटे यांनी लढवावी अशी अनेक कार्यकर्त्याची व काँग्रेसजनांची इच्छा आहे. परंतु महाराष्ट्राच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये काही नावाची शिफारस केलेली आहे आणि काही नावं राज्य पार्लमेंटरी बोर्डाने शिफारस केल्यानंतर ती स्क्रीनिंग कमिटी पुढे आणि देशाच्या पार्लमेंटरी बोर्डापुढे जाऊन त्या संबंधावर निर्णय होईल. या लोकसभा मतदारसंघामध्ये मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्षांना सांगू इच्छितो की ओबीसी समाज आणि ओबीसी उमेदवार जर दिला आणि विशेषतः फ्रेश चेहरा दिला तर बीजेपीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी चांगलं सहाय्य होईल. नरेश पुगलिया गटाचे नेते मात्र जिल्हाध्यक्षांच्या मताशी सहमत नाहीत. काँग्रेसचा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी नरेश पुगलिया हे सर्वाधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा अशोक चव्हाण विरोधी गटाकडून केला जातोय. या जिल्ह्यामध्ये जर भाजपाचे जे उमेदवार आहेत आणि जे सेंट्रलमध्ये तुमचे मंत्री आहेत हंसराज अहीर, यांना या जिल्ह्यामध्ये जर पाडू शकणारा कोणी जर उमेदवार असेल तर ते एकमेव जिल्ह्याचे काँग्रेस ज्येष्ठ नरेशभाऊ पुगलिया आहे. कार्यकर्ते सुद्धा म्हणतात की पक्षाने यावेळी सुद्धा त्यांना तिकीट दिली तर 100% या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल. चंद्रपूर काँग्रेसमध्ये पुगलिया आणि अशोक चव्हाण असे सरळ 2 गट आहेत, त्यामुळे दिल्लीत ज्याचं वजन जास्त त्यालाच तिकीट मिळणार हे उघड आहे. पण या गटामुळेच चंद्रपुरात भाजपचा विजय सुकर होत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात नेहमी दुरंगी फाईट झाली आहे. दुरंगी लढत असल्यामुळे नेहमी काँग्रेस आणि BJP मध्ये फाईट राहिली आहे आणि जर कोणी तिसरा उमेदवार राहिला तर त्याचा इम्पॅक्ट काँग्रेसवर पडत राहिलेला आहे आणि BJP नेहमी समोर गेलेली आहे. अशी जर परिस्थिती पुन्हा राहिली किंवा दुरंगी फाईट झाला तर त्याच्यामुळे BJPला समोर येण्याची संधी मिळते. भाजप शिवसेना यांच्यात युती झाली नाही तर शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर देखील शिवसेनेच्या मैदानात उतरू शकतात. बाळू धानोरकर आणि हंसराज अहीर यांच्यात जुना राजकीय संघर्ष आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या संघर्षाला आणखीन धार चढेल. जिल्ह्यात सर्वाधिक संख्येने असलेल्या कुणबी मतदारांवर बाळू धानोरकर यांची भिस्त असेल. भाजपसाठी धानोरकर यांची संभाव्य उमेदवारी मोठी डोकेदुखी ठरू शकते. काळ्या सोन्याचं शहर आणि वाघांचा जिल्हा
अशी ओळख असलेल्या चंद्रपूरची ओळख होती काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला अशी. मात्र गेल्या काही वर्षात ही ओळख बदलून गटबाजीच्या ग्रहणामुळे या ठिकाणी भाजप काँग्रेसपेक्षा मजबूत झाली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची उमेदवारी कोणाला मिळते त्यावर बरंचसं निकालाचं चित्र अवलंबून असणार आहे. कुगली आणि वडेट्टीवार या दोघांच्या वादामध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकडे भाजपच्या वर्तुळाचं लक्ष लागून आहे आणि त्यातूनच हंसराज अहिर यांचं पुढच्या लोकसभा निवडणुकीचं भवितव्य या ठिकाणी निश्चित होणार आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. तिकडे लोकसभेचा रणसंग्राम सुरू होण्याआधीच वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपची उमेदवारी मिळण्यावरून मेघे आणि खासदार तडस या 2 गटात जोरदार वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे. तर काँग्रेसकडून प्रभाराव यांच्या कन्या चारुलता टोकस यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. वर्धा हा खरं तर बापूजींच्या पुण्याईनं आजवर काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. पण गेल्या वेळच्या मोदी लाटेत राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले रामदास तडस इथून खासदार झाले आणि हा बापूंचा जिल्हा भाजपचा कधी झाला हे काँग्रेसजनांना सुद्धा कळलंच नाही. गेल्या वेळचे काँग्रेसचे पराभूत उमेदवार सागर मेघे हे देखील गडकरींच्या आग्रहाखातर कधीच भाजपवासी बनून गेलेत. त्यामुळे आता भाजपच्या उमेदवारीसाठी मेघे आणि तडस यांच्यात मोठी रस्सीखेच आहे. तेली समाजाचं प्रतिनिधित्व करणारे खासदार रामदास तडस हे थेट पंतप्रधान मोदींच्या गटातले मानले जातात, तर सागर मेघे हे गडकरींचे समर्थक. गडकरींच्या माध्यमातून सागर मेघेंना तिकीट मिळालं तर तेली समाज मेघे पितापुत्रांचे पुतळे जाळेल असा इशारा देऊन नव्या वादाला आत्ताच सुरुवात झाली आहे. पैशाच्या दृष्टिकोनातून तुम्ही कुठेतरी आमच्या समाजाला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांनी 100% षडयंत्र सुद्धा केलेलं आहे. तळस साहेबांचे तिकीट काढण्याचं, जर तळस साहेबांचे तिकीट जर काढली तर आदेशाची वाट बघू नका. गावागावामध्ये, जिल्ह्यामध्ये सागर मेघे आणि दत्त मेघेचे पुतळे काढल्याशिवाय समाज राहणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मात्र मेघे आणि तडस गटात कोणताही वाद नसल्याचा दावा केलाय. काल परवाचा जो प्रकार झाला, ज्या मेळाव्यामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं, त्या मेळाव्याच्या संदर्भात त्यांचं ते वैयक्तिक मत होईल. ते कुठलं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं मत नाही, ते कुठलं भारतीय जनता पार्टीचं अधिकृत मत नाही. आणि त्याचबरोबर माननीय खासदार रामदासजी तडस यांनी त्याचं परिपूर्ण खंडन केलं आहे. भाजपतल्या या पक्षांतर्गत वादावर काँग्रेस राष्ट्रवादीनं सुद्धा चांगलंच तोंडसुख घेतलंय. हे एक सोंग आहे असं मला वाटते. हा जो वाद तयार केला गेलेला आहे, हा वाद मीडियात वगैरे पसरवला आहे. ऍक्च्युअल खासदार मेघे सुद्धा बरेच दिवस इथचे खासदार होते आणि तडस साहेब जे सध्याचे विद्यमान खासदार आहे हे पहिले 12 वर्ष MLC होते, त्याच्यानंतर आता 5 वर्षाचे खासदार आहे. यानं कोणकोणत्या जातीचा कोण कसा याच्यापेक्षा कोणाकोणाचे कामं कोणचे हे सांगितलं पाहिजे. जातीचा मुद्दा तयार करून सर्वसामान्यांना त्या जातीवर विभागण्याचा प्रयत्न आणि त्याच्या मार्फत मी तर म्हणतो हे दोघांची सेटलमेंट आहे काहीतरी. भाजपमध्ये म्हणजे पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात गटबाजी दिसून राहिलेली आहे. गटबाजी बोलण्यापेक्षा म्हणजे सरळ सरळ 2 तट पडलेले आहे असं चित्र आहे आणि त्याचं सरळ नुकसान हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात कुणबी आणि तेली या 2 समाजांचं मोठं प्राबल्य आहे. मेघे हे कुणबी तर तडस हे तेली समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे भाजप यावेळेला नेमकी कोणाला संधी देणार हे अद्याप निश्चित झालं नसलं तरी तडस यांनाच उमेदवारी मिळेल असा दावा त्यांचे समर्थक करतायत. या उलट काँग्रेसकडून प्रभाराव यांच्या कन्या चारुलता टोकस यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. पण त्या दिल्लीत राहत असल्यानं मतदार त्यांना कितपत स्वीकारतील याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे. अशातच राजू शेट्टी यांनी सुबोध मोहिते यांच्यासाठी या जागेवर दावा ठोकल्यानं महाआघाडीत नवीन तिढा निर्माण झालाय. त्यामुळे वर्ध्यात सध्या तरी भाजपचंच पारडं जड असल्याचं मानलं जात आहे. वर्ध्याहून नरेंद्र मतेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे मावळ लोकसभा मतदारसंघातून स्वतः शरद पवार यांनीच पार्थ पवारच्या उमेदवारीला ब्रेक लावल्यानंतर आता तिथून नेमकं लढणार तरी कोण याची चर्चा सुरू झाली. पवारांच्या खुलाशानंतर राष्ट्रवादीतले काही इच्छुक पुन्हा एकदा कामाला लागले असले तरी ही जागा आता शेकापसाठी तर सोडली जाणार नाही ना, अशी कुजबूज सुरू झाली इथे.
आज या पिंपरी चिंचवडमध्ये आपण एवढं काम केलंय, या मावळ लोकसभा मतदारसंघात आपण एवढं काम केलंय, पण मागच्या अनेक वर्ष लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हरती आहे. माझी एक विनंती आहे, ही माझी व्यक्तिगत विनंती आहे. महाभारतामध्ये सुद्धा एकदा प्रश्न असा झाला की श्रीकृष्णाला सुद्धा म्हणावं लागलं अर्जुनाला म्हणजे पार्थाला की आता उठ पार्था, तुझ्याशिवाय पर्याय नाही. अशा पद्धतीने अजितदादांनी धनंजय कर्वी मावळमधील पार्थच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गटतट विसरून कामालाही लागले होते. पण त्याच वेळी पवार कुटुंबियांवर घराणेशाहीचे आरोप होऊ लागले. कदाचित म्हणूनच आता थोरल्या पवारांनीच किमान लोकसभेपुरता तरी पार्थ आणि रोहितच्या उमेदवारीला ब्रेक लावलाय. पवार उभे राहणार नाही, रोहित पवार उभे राहणार नाही, शरद पवार उभे राहणार नाही. मावळमधून पार्थ उभा राहणार नसल्याचं साहेबांनी खुलासा करताच राष्ट्रवादी काँग्रेसमधले इच्छुक पुन्हा नव्यानं मोर्चे बांधणी करू लागलेत. काल आदरणीय साहेबांनी जे स्टेटमेंट या ठिकाणी दिले की बाबा पवार कुटुंबातील कोणीही व्यक्ती इलेक्शनला उभं राहणार नाही, आणि त्यानंतर जरा कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन चैतन्य निर्माण झालं आणि पुन्हा या बाबतीमध्ये मी मागे इच्छुक होतो ना आताही इच्छुक आहे. मावळमधून इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असली तरी पार्थ समर्थक आता काहीसे नाराज झालेत. ते अजूनही पार्थलाच उमेदवारी मिळावी या मागणीवर ठाम आहेत. आता पवार साहेब जो निर्णय घेतील तो तर आम्हा सर्वांना मान्य असेल. खरं ह्या प्रोसिजर मध्ये जे काही आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये लोकांना एक वेगळा उत्सुकता होती की बाबा पार्थ पवार या आपल्या मावळ लोकसभेचे उमेदवार असतील असं लोकांची इच्छा आहे. उगीच घराणेशाहीचा आरोप नको म्हणून पवारांनी पार्थला तुर्तास थांबायला सांगितलं असलं तरी हा निर्णय काहीसा घाट्याचा ठरू शकतो असं जाणकारांना वाटतंय. कारण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा गटबाजी वाढू शकते. तुम्ही जसं म्हटलात आता की पार्थ नवीन आहेत, तर राहुल नार्वेकर हे पूर्ण या मतदारसंघासाठी नवीन असताना त्यांना 1,82,000 मतं पडली. तर राष्ट्रवादीचं हे बेरजेचं राजकारण आहे. शेकापची 2 लाख मतं, 1,82,000 मतं एका साध्या उमेदवाराला, नवीन उमेदवाराला, नवख्या उमेदवाराला पडलेली 1,82,000 मतं, म्हणजे 4,82,000 मतं राष्ट्रवादीचा उमेदवार स्वतः घेऊन येतो आणि वर पवारांच्या घराण्यातला एक व्यक्ती निवडणूक रिंगणामध्ये उतरतो म्हणून मिळणारी मतं, साहेबांचे फोन आले म्हणून काही दबणारी मतं, काही हेलावणारी मतं, काही भावनेवरती चालणारे मतं, ही सगळी मतं मिळू शकतात असं राष्ट्रवादीचं त्याच्यामागे गणित होतं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या गटबाजीचा फटका बसू नये म्हणून मावळची जागा आता कदाचित शेकापलाही सोडली जाऊ शकते आणि त्या बदल्यात रायगडमध्ये तटकरेंसाठी शेकापच्या जयंत पाटलांची मदत घेतली जाऊ शकते अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते. आता पाहूयात नेमकं काय होतंय ते. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत डुंबरेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. एक जागा महत्वाची आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकच्या नंतर आपण साताऱ्यात डोकावणार आहोत उदयनराजेंच्या ...2019चा महासंग्राम हळूहळू रंगू लागलाय. साताऱ्यामध्ये उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या दिलजमाईनंतर आता उदयनराजेंना ठसका लागण्याची वेळ आली. कारण शिवेंद्रराजेंनी भाजपच्या संभाव्य उमेदवारासोबतच मिसळीवर ताव मारला. पाहूयात. गेल्या 50 वर्षापासून सातत्याने आमच्या मिसळची चव ही लज्जतदार होत चालली आहे. त्या फरसाणच्या चवीमुळे मिसळची चव आणखी चांगली होती आणि त्या मिसळची चव एकदा गिऱ्हाईकाने चाकल्यानंतर तो ग्राहक सातत्याने चित्रपटमध्ये येतो. वसंत जोशी यांच्या मालकीचं हे हॉटेल. वसंत जोशी म्हणजे खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर कार्यकर्ते. नुसते कट्टरच नाहीत तर उदयनराजेंच्या गोटातून नगरसेवक पदासाठी त्यांनी निवडणूकही लढवली. उदयनराजेंच्या कट्टर निष्ठावंतांच्या याच हॉटेलमध्ये त्यांच्याच विरोधातली निवडणुकीची मिसळ तयार झाली आणि ती तयार केली उदयनराजेंचेच धाकटे बंधू शिवेंद्रराजेंनी.
सकाळी नरेंद्र पाटील आणि राष्ट्रवादीचे सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आलिशान गाडीतून आले. गाडीचं सारथ्य शिवेंद्रराजेंनीच केलं. हॉटेलमध्ये मिसळची ऑर्डर दिली गेली. विदाउट तरी नको, विदाउट तरी नको. दोघांनीही त्याच्यावर चवीनं ताव मारला. मिसळ खूप चांगली होती, ठसका बिलकुल लागला नाही. त्यामुळे मिसळ खूप चांगली असताना एक मैत्रीची मिसळ होती आणि भविष्यामध्ये ह्याच मैत्रीची मिसळ वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने या ठिकाणी ते अजून घट्ट होईल असा पूर्णपणे मला या ठिकाणी विश्वास आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांची सातारच्या राजकारणात एंट्री होऊ पाहते. उदयनराजेंनी झुलवल्यामुळे भाजपनं माथाडी कामगारांची संख्या पाहता नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित केलं. मित्राला शुभेच्छा देणं गरजेचं असतं. नुसतं असं म्हणू शकत नाही किंवा मित्राने नाही, मित्राला शुभेच्छा नाही तर मग मैत्रीचा काय उपयोग. सध्या माझं एकच धोरण आहे, टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं. काही दिवसांपूर्वी दस्तूर खुद्द शरद पवारांनीच साताराच्या या दोन राजांमध्ये मनोमिलन घडून आणलं होतं. उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंच्या खांद्यावर हात टाकून गप्पा मारल्याची चर्चा राज्यभरात गाजली होती. पण आता त्याच शिवेंद्रराजेंनी भाजपच्या नेत्याला मिसळ खाऊ घातल्यानं त्याचा ठसका उदयनराजे आणि पवार दोघांनाही लागण्याची शक्यता आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात आणखीन एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. तसंच फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री का अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचं वाटप असा कोणताही फॉर्म्युला नसल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय. या संदर्भात चंद्रकांत पाटील यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी. आपल्यासोबत चंद्रकांत दादा पाटील आहेत. युतीचा किल्ला पण अभेद्य राहील याची तुम्ही काळजी घेतली आहे. काल युतीची घोषणा झालेली आहे, पण त्यातल्या अनेक गोष्टी आहेत त्या खरं तर अजून खुलासेवर लोकांना माहिती हव्यात. म्हणजे एक जागा तुम्ही शिवसेनेला अतिरिक्त देऊ केलेली आहे. ती चर्चा अशी आहे की ती पालघरची जागा असेल ती तुम्ही शिवसेनेला देताय, कारण चिंतामण वानगा यांचा मुलगा श्रीनिवास वानगा यांना ती उमेदवारी द्यायचं असं शिवसेनेचं म्हणणं आहे. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, फक्त फिगर ठरल्या हे थोडंसं अर्ली होईल, लवकर होईल आपण म्हणणं. याचा निर्णय जो आहे तो शेवटी मुख्यमंत्री महोदय आणि उद्धवजी घेणार आहेत. 23 त्यांच्या कुठल्या आणि 25 आमच्या कुठल्या. तर आता अशी कुठली जागा गेली बिली असं काही झालेलं नाही आहे. पण आता सगळ्या गोष्टी सामंजस्याने होतील, म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये युती झाली म्हटल्यावर पुन्हा काही संघर्ष नाही याच्या बाबतीत. असं आहे की दोन जिवंत माणसांमध्ये अधूनमधून संघर्ष असतोच, की त्याच्या जिवंतपणाचं लक्ष नसतं. पण माणसाचं वैशिष्ट्य असं आहे की तो समजूतदारपणे लगेच सोडवतो, असं प्राण्यांमध्ये होत नाही. आपण आणि प्राणी यातला हा फरक आहे. म्हणजे असं काही असणार आहे का की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे, 2.5 वर्ष भाजपकडे, कसं असणार आहे? म्हणजे तो एक अशा प्रकारची इच्छा असणं हे कुठल्याही राजकीय पक्षाचं चुकीचं नाही आहे. कारण शेवटी ही काय जरा म्हणतात की अध्यात्मात काम करणारी मंडळी नाही आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये मुळामध्ये अधिक लोक आपले कसे निवडून येतील, अधिक सत्तेची पदं आपल्याकडे कशी येतील असाच प्रयत्न करत असतात. पण असं काही निर्णय आता झालेला नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री जर निवडायचं असेल तर मग तो जो निकष पूर्वी असायचा की ज्याचे जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री, असंच आत्ताही असणार आहे? असंच निकष असायला पाहिजे असं माझं मत आहे. परंतु ह्या दोघांच्या चर्चेतूनच ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने ठरत जातील. पाहूयात काय होतंय ते, कारण घोडा मैदान फार काही लांब नाही आहे. या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.